नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या पार्थला बोलते की माहिती आहे मला, मी खूप दुखवलं आहे ना तुम्हाला, म्हणूनच तर आज बोलायला आले ना तुमच्याशी. म्हणून करते हे सगळं, म्हणून ही खिचडी, म्हणून ते श्रीखंड, सगळं करते ना मी तुमच्याशी थोडा वेळ बोलता यावं म्हणून केले मी. तुम्ही मला म्हणाला की नीट ओळखलं नाही मला. माहिती आहे, माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहात. खरंच पार्थ, तुम्ही मला या नात्याच्या पलीकडे भेटला असता तर खूप छान झालं असतं. पार्थ, अजूनही आपल्यात मैत्री होऊ शकते. जी मैत्री आतापर्यंत झाली नाही ती मैत्री आता होऊ शकते. आणि मैत्रीही मी आउट ऑफ विल करत नाही आहे, मनापासून करते. पार्थ, तुमच्यासारख्या माणसाला, ज्याला त्याच्या आयुष्यात संसार हवा होता, प्रेम हवं होतं, त्या माणसाला आता डिवोर्सच्या वाटेवर चालायला लागते माझ्यामुळे. त्याचं गिल्ट आहे माझ्या मनात. तुमचा क्लायंट आणि माझा डिवोर्सचे एकच माणूस निघाले. त्यांच्याकडून तुम्हाला हे सर्व कळलं. ज्या गोष्टी मी तुम्हाला शांतपणे माझ्यासमोर बसून सांगणार होते त्या गोष्टी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने कळल्या. त्याचं गिल्ट आहे माझ्या मनात. ज्या व्यक्तीचा लग्नावर, प्रेमावर, संसारावर विश्वास आहे ती व्यक्ती मला आज डिवोर्स पेपर देते, त्याचं गिल्ट आहे माझ्या मनात. जी गोष्ट मी करणार होते ती गोष्ट तुम्ही केली आणि ती करत असताना तुम्हाला किती त्रास झाला हे मला कळते, म्हणून गिल्ट आहे माझ्या मनात. आणि म्हणून मी इतके दिवस हे सगळं प्रयत्न करत होती. माझ्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू पुसलं गेले पार. निदान आता उरलेले काही दिवस हसू तुमच्या चेहऱ्यावर परत यावं माझ्यामुळे, म्हणून करते मी हे सर्व पार्थ. हे सर्व शांतपणे पार्थ ऐकत असतो. आणि इथे रम्या हे सर्व केबिनच्या बाहेर ऐकत असते आणि मनातल्या मनात खूप खुश होते आणि बोलते की पार्थ काव्याला डिवोर्स देणार आहे, म्हणजे जे व्हावं म्हणून मी इतके दिवस प्रयत्न करत होते ते पार्थकडून आधीच झाले. आई शपथ, ग्रेट न्यूज. सगळ्यात आधी आईला बोललं पाहिजे. रम्या खूप खुश होते. यानंतर दुसरीकडे आपण पाहत असतो, आत्या जिने उतरत असताना तिचा पाय दुखत असतो आणि ती बोलते की टुणूक टुणूक भोपळ्यामधल्या म्हातारीसारखी गत झाली आहे माझी, आणि तेवढं चालता पण येत नाही आहे म्हणा. मानिनी आणि कल्पना स्वयंपाकघरात आहे ते बरं आहे. मला अपशकूच काव्याच्या रूममध्ये आत जाता येईल. आणि ती वेदनेने ओरडतच असते. तितक्यात तिला रम्याचा फोन येतो, पण ती रम्याचा फोन उचलत नाही. परत ती बोलते की अजून काम झालं नाही. आत्याचा पाय दुखत असताना तरी ती काव्याच्या रूममध्ये दिशेने जात असते. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो, नंदिनी आनंद निवासच्या गार्डनमध्ये उभी असताना तिथे जीवा येतो आणि ती कवितेतच म्हणतो की तुझं प्रेम वेळ मला उशिरा कळतं थोडं, सोडूया का जरा आपल्या नात्याचं कोडं. नंदिनी त्याच्याकडे पाहतच असते आणि तिला आठवतं की आपणही अशीच कविता बोललो होतो. आणि दोघे एकमेकाकडे पाहत असतात आणि परत कविता बोलतो की तू सुगंध गजऱ्याचा, मी फिकं फिकं अत्तर, तुला पडलेल्या प्रश्नाचं मी सोडून पाहतो उत्तर, सापडता सापडत नाही आपल्या नात्याचं मूळ, माझ्याही जुन्या फिलिंगवर जमली होती धूळ. आम्ही मुलं अशीच असतो, आम्हाला काहीच कळत नाही, सगळं कळूनसुद्धा वेळेत वळत नाही, पण तू पिळास कान. आता आली आहे मला जाग, आता तरी सोडून दे नंदिनी तुझा राग. तुझं प्रेम वेळ मला उशिरा कळलं थोडं, सोडूया का जरा आपल्या नात्याचं कोडं. नंदिनी जीवाकडे पाहतच असते. यावर जीवा बोलतो, तुला अजूनही काही बोलायचं नाही आहे का. तेव्हा नंदिनी बोलते, मी अजूनही काही बोलावं असं वाटतंय तुम्हाला. जीवा बोलतो, का तुला नाही वाटत. नंदिनी बोलते, प्रश्नाचं उत्तर प्रश्नच कसं असू शकतं. तेव्हा जीवा बोलतो, तू तरी कुठे माझ्या प्रश्नाचं उत्तर देते. त्यावर नंदिनी बोलते, खरं उत्तर हवंय. यावर जीवा मान हलवतो आणि बोलतो, हो, पण उत्तर असं नाही, तुझ्या मनात जे काही आहे ते बोलून मोकळी हो, एवढंच. नंदिनी बोलते, ठीक आहे, आणि हसतच बोलते की जीवा विक्रम देशमुख आज रात्री माझ्याबरोबर डिनरला या. यावर जीवा खूप खुश होतो. नंदिनी बोलते की मला जे काही बोलायचं आहे ते मी तिथेच बोलेल. जीवा बोलतो की डन, मी रात्र होण्याची वाट बघेल. जीवा तिथून आनंदाने निघून जातो आणि नंदिनी त्याला पाहतच बसते. दुसरीकडे आपण पाहतो, पार्थ बोलतो की काव्या, तुम्ही जर का अशाच रागवून गेला तर मला खरंच खूप वाईट वाटेल. तेव्हा काव्या बोलते की मी रागवली असे कुठे म्हणाली, वाईट वाटलंय माझ्यामुळे तुम्हाला वाटायचं ना, असं वाटायचं ना. तेव्हा पार्थ बोलतो की वाटायचं ना, पण तुम्हाला कुठे काही फरक पडत होता. काव्याला खूप वाईट वाटतं आणि बोलते की जसा तुम्हाला पडत नाही तसा. यावर काव्या म्हणते, तुझा बदला माझा बदला असा खेळ खेळतोय का आपण नकळत. यावर पार्थ बोलतो,
की खेळ खेळायला आपण लहान आहोत का? यावर काव्या म्हणते की कधी कधी वाटतं की लहान होतं तेच बरं होतं. ही अशी भांडणं, रुसवे-फुगवे, कट्टी-बट्टी करून सगळे प्रश्न सुटायचे. यावर पार्थ म्हणतो की सुटायचे ना? का? कारण तिथे घट्ट मैत्री असायची. इथे ना आपल्यात मैत्री आहे, ना प्रेमाचा तर दूर-दूरपर्यंत संबंध नाही. मला चांगलं वाटावं, आनंद मिळावा म्हणून तुम्ही सिनेमन कॉफी ऑर्डर केली. माझ्यासाठी श्रीखंड बनवला. आज आईकडून शिकून खिचडी बनवून आणली. मला चांगलं वाटावं म्हणून. आणखीन एक गोष्ट करा. तेव्हा काव्या पार्थकडे बघून मान हलवते. हो बोल. पार्थ बोलतो की मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही माझ्या गाडीत येऊन बसला होतात ना? माझ्याबरोबर आज रात्री लाँग ड्राईव्हला याल? आणि काव्या पार्थकडे चकितच आनंदाने बघते. यावर पार्थ बोलतो बोला ना याल? यावर काव्या बोलते येईल ना, नक्की येईल. तुम्हाला आनंद मिळावा यासाठी काही करायला तयार आहे. पार्थ म्हणतो आज रात्री रेडी राहा. काव्या खुश होऊन निघून जाते आणि पार्थ तिच्याकडे बघतच असतो. दुसरीकडे आपण पाहत आहोत आत्या काव्याच्या रूममधून डिओस पेपर घेऊन बाहेर येते आणि लंगडतच मानिनी मानिनी असे आवाज द्यायला लागते. तेव्हा मानिनी बोलते तुम्हाला लागले ना, तुम्ही खाली काय करताय? यावर आत्या बोलते तू स्वप्नातही विचार केला नसेल असं काही. यावर मानिनी बोलते म्हणजे? यावर आत्या बोलते की मी कायम सांगते ना, मी एका नजरेतच माणसांना ओळखते. माझी नजर शार्प आहे आणि जे काही बोलते ना ते कायम खरं होतं. यावर मानिनी म्हणते हो मला मान्य आहे, पण काय आहे ते सांगा ना ताई. यावर आत्या म्हणते पार्थने काय केलं आहे माहीत आहे का तुला मानिनी? इतक्यात रम्या येते आणि कमाल कमाल करून ओरडते. यावर मानिनी म्हणते अगं पाणी किती गळते, बाहेर का ठेवली नाही? आता दे मला ती छत्री. आणि मानिनी ती छत्री बाहेर ठेवायला जाते. तेव्हा आत्या बोलते दाखवू देत ना मला. तर रम्या म्हणते आता काही दाखवायचं नाही आहे, तू लपव. मानिनी म्हणते तू काय बोलत होती पार्थबद्दल? तेव्हा रम्या म्हणते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं. मानिनी म्हणते हो, यांना कळलं तर किती आनंद होईल ना. यावर मानिनी आत्याला म्हणते तुम्ही काहीतरी पार्थबद्दल सांगणार होतात ना. तेव्हा आत्या बोलते हेच. तेव्हा मानिनी म्हणते एवढी आनंदाची बातमी तुम्ही तावातावाने काय सांगत होता? तेव्हा आत्या म्हणते की मी मुद्दाम केलं. मानिनी बोलते का? तेव्हा आत्या बोलते दरवेळेला आनंदाची बातमी आनंदाने सांगायला पाहिजे का? यावर मानिनी विचार करते आणि आत्या बोलते का नाही, कधीतरी थोडंसं टेन्शन देऊन सांगितलं ना तर मज्जा येते. हा विचार करून मी सांगायला आले होते, पण माझ्या आधी या रम्याने सगळं सांगून टाकलं. मी म्हणते ना तुला नेहमी माझी नजर एकदम शार्प आहे. एका नजरेत मी माणसांना ओळखते. आणि मागे मी विक्रमला सांगितलं होतं तुझी गादी पार्थ चालवेल करून. यावर मानिनी म्हणते तुम्ही आलात आणि आरडाओरडा करून सांगत होतात ना, तेव्हा मला थोडं टेन्शन आलं होतं. तेव्हा आत्या म्हणते तुझ्या मनात कधी काय येईल ते सांगता येत नाही. आत्या रम्याला बोलते की तू आता इथेच उभी राहणार आहेस का? चल वरती. आणि दोघी वरती जातात आणि मानिनी दोघींकडे बघत असते. दुसरीकडे आपण पाहतो की काव्या लिफ्टमधून उतरून अनिशाला फोन करते आणि बोलते की आज रात्री तू एकटीच रिव्हिजन कर. पार्थ मला आज रात्री बाहेर घेऊन जाणार आहे. अगं फटके देईन मी तुला अनिशा. नाही ग, मी काही ब्लश वगैरे करत नाही आहे. डेट नाही आहे, लाँग ड्राईव्हवर चाललो आम्ही. हो ठीक आहे ना, लाँग ड्राईव्ह. अगं इतक्या दिवसात हा आर्किटेक्ट बोका हसलाय, हे काय कमी आहे का? खरं सांगू का अनिशा, आज मला माझं गिल्ट कमी झाल्यासारखं वाटतंय. ॲज अ फ्रेंड त्यांच्याबरोबर बाहेर जायला काय हरकत आहे? बरं ते सगळं सोड. आज रात्री मी काय कपडे घालू? आणि बोलतच ती बाहेर जाते. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की रम्या आत्याला बर्फ लावत असते. तेव्हा आत्या बोलते की तुला माहीत आहे का माझ्या हातात काय लागलं आहे? तेव्हा रम्या बोलते पार्थ काव्याचं डिओस पेपर. पण आत्या बोलते तुला कसं माहिती? तर रम्या बोलते मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे. आत्या बोलते हे बाई, तू घरात CCTV कॅमेरे लावले आहेत का? तेव्हा रम्या बोलते मला हे सगळं ऑफिसमध्ये कळलं होतं. तेव्हा आत्या बोलते ऑफिसमध्ये कळलं होतं कसं? तेव्हा रम्या बोलते खिचडीने घात केला काव्याचा. तेव्हा आत्या बोलते मला कळेल असं सांगशील का? तेव्हा रम्या बोलते तुला कळेल असंच सांगते. दुसरीकडे आपण पाहतो आनंद निवासमधली ताई बोलते की माझं लक्ष असतं हां तुमच्याकडे, म्हणूनच ती जेव्हा नाराज होते ना मी लगेच पकडते तिला. तेव्हा जीवा बोलतो हो पण ती आता शांत झाली आहे, स्वतःहून डिनरला जाऊया अशी म्हणाली आज रात्री, म्हणून मी सुद्धा खूप हॅपी आहे. आणि ताई बोलते की तुम्ही हॅपी असायलाच पाहिजे आणि तिने उलट डबल हॅपी असायला पाहिजे. यावर जीवा बोलतो डबल हॅपी का?
तेव्हा ताई बोलते की जिचा नवरा पाणीपुरीचा स्टॉल टाकून उभा आहे त्या बायकोने तर आनंदी असायलाच पाहिजे. जीवा बोलतो की तिने पाणीपुरी सोडली आहे, त्याचं वाईट वाटतंय मला. तेव्हा ताई बोलते की पाणीपुरी सोडली आहे ना, तिने गोड नाही, नुसतं गोड गोड बोलू नको, तिला काहीतरी छान गोड खाऊ घाल. ज्यावर जीवा बोलतो ठरलं तर मग आज रात्री डिनरनंतर मी तिला मस्त काहीतरी गोड खाऊ घालेल. तिला आनंदी बघितल्यावर माझं गिल्ट कमी होईल आणि जीवा तिथे आनंदी होतो. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.